मोहोळ नगर परिषदेच्या नेतृत्वावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच आमदार विरुद्ध माजी आमदार असा संघर्ष तेजीत आहे। आमदार राजू खरे यांनी नगर परिषदेचे नेतृत्व धैर्यशील मोहिते पाटील व माजी आमदार रमेश कदम यांना दिल्याबद्दल टीका केल्यानंतर वातावरण तापले। यावर माजी आमदार रमेश कदम यांनी खऱ्यावर पलटवार करत म्हटले की ज्याचा पक्षाशी काडीमात्र संबंध नव्हता तो 17 दिवसात आमदार कसा झाला। आमदारकी मिळण्यात खासदार मोहिते पाटील पासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे। धैर्यशील भैया मोहिते पाटील हे खासदार आहेत। त्यांच्याकडे माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा हा खूप मोठा जो हे आहे मतदारसंघ, त्याची जबाबदारी आहे। ते एखाद्या ठिकाणी जायला आले नाहीत किंवा गेले नाहीत हा त्या ठिकाणचा विषय होऊ शकत नाही। त्यांनी जर मदत केली नसती किंवा आम्ही जर मदत केली नसते तर हा जो ज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काडीमात्र संबंध नाही तो 17 दिवसात आमदार कसा झाला असता। शेवटी आमदार होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते त्या पक्षाच्या खासदारांपर्यंत सर्वांनी हातभार लावल्यामुळे ही निवडणूक त्यांनी जिंकली आणि ते या ठिकाणी आज विद्यमान आमदार म्हणून त्या आमदारकीची प्रतिष्ठा सत्ता उपभोगत आहे। याची त्यांनी नोंद घेतलीच पाहिजे, याची त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे। दिवसापूर्वी ज्यावेळी पक्षाची बैठक झाली त्यावेळेला पक्षाने मला विचारलं होतं, स्वतः पवार साहेबांनी मला विचारलं होतं की मोहोळचं काय। त्यावेळी मी पवार साहेबांना सांगितलं की खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना विचारा। अनगर पंचायत समितीचं काय, तर मी म्हणलं खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना विचारा। ते म्हणाले तुम्ही असं कसं काय म्हणताय। तर मी म्हणलं मी आमदार असताना, मी मतदारसंघात फिरत असताना त्या नगर परिषदेच्या संदर्भामध्ये मोहोळमध्ये येऊन खासदार धैर्यशील मोहिते पाटील बैठका घेत आहेत पक्षाच्या, आणि ज्या रमेश कदम माजी आमदारानं मला पराभूत करण्यासाठी या मतदारसंघात जंग पछाडलं, अशा पक्षविरोधी काम केलेल्या माणसाला घेऊन पक्षाच्या निवडणुकीची रणनीती ठरवत आहे। त्याच्यामुळं मी या निवडणुकीपासून मला अलिप्त ठेवण्यात आलेलं आहे। तर मी ह्या निवडणुकीपासून अलिप्त राहतो। या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणच्या नगरपंचायती आणि नगर परिषद जर जिंकल्या तर त्याचं श्रेय हे धैर्यशील मोहिते पाटलांना जाईल, आणि जर दोन्ही ठिकाणी पराजय झाला तर याचंही सगळं जबाबदारी धैर्यशील मोहिते पाटलांनी घ्यावी।